या संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलेले चढाई स्वीकारलेली आहे। यानंतरचा होणारा सामना कृपया दोन्ही संघांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने अर्थात जय भवानी कुंभारखाडी यांच्या वतीने आपल्याला विनंती असेल, जय भवानी तरुण मंडळ वर्सेस स्वामी समर्थ प्रतिष्ठान असा हा सामना यानंतरचा होईल। दोन्ही संघांना पहिला पुकार प्रसाद कदम याची पहिली चढाई असणार आहे। उत्तम प्रकारचा खेळ आपण दोन्ही संघादरम्यान निश्चित पाहणार आहोत। ही मात्र सुरुवात आहे। सूरज सहज पॉइंट सूरजनं हासिल केले, मिळवलेलं आहे आपल्या संघासाठी। मजबूत श्री गणेश मात्र करण्याचं काम सूरजच्या माध्यमातून झाले। पुन्हा एकदा आपण ज्याला पाहतोय तो कळकवडे क्रीडा मंडळाचा जर्सी क्रमांक 12 चढाईसाठी आक्रमण जोरदार चढवलं जाते। काय करतं बघूया। इथं मात्र सुपर रे बंटी पालांड्याची चढाईसाठी असं जस्ट क्रमांक 9च्या माध्यमातून ही चढाई आपण पाहतोय। नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या संघाकडून खेळताना होलवर जायचं, अँगल होल्ड करायचं, पण इथं मात्र बंटी आपल्या संघासाठी दर्जाचा गुण बोनस वीक पॉइंट 2 गुणांची कमाई करताना बंटीला आपण पाहिलं। 3-3 गुणांची बरोबरी। या दोन्ही संघादरम्यान संघर्षमय सामना अर्थात उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी होणार यात शंका नाहीये। चांगल्या प्रकारे आपण पुन्हा एकदा आक्रमण पाहतोय तो जर्सी क्रमांक 12ला दर्जेदार आक्रमण करून पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून द्यायचा प्रयत्न जारी आहे। एक चांगला प्रयत्न करून अखेरकार मिडलाईनच्या आसपास येताना ज्याला आपण पाहतोय तो जर्सी क्रमांक 12 प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्याला आपण पाहतोय तो शैलेश शेडगे। उत्तम दर्जाचा कबड्डीचा खेळ ज्याच्याकडून संपन्न केला जातो तो शैलेश शेडगे। बघूया काय घडतं। इथं मात्र शैलेशला पकडण्यासाठी तयार आणि निश्चितच शैलेशला पकड होते। क्षणभर वाटलं होतं की मोठे संपादन करणार, पण इथं मात्र निश्चितच शैलेशला तयार आहे आपल्यासाठी हा दुसरा पुकार। दोन्ही संघ उत्तम आहेत। बघूया कोणता संघ या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करून निश्चितच स्पर्धेतलं आपण आपलं जिवंत ठेवण्याचं काम करतो। सद्यस्थितीमध्ये जर्सी क्रमांक 14ला आपण पाहतोय आक्रमण करताना आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून बंटीनं धमाकेदार सुरुवात केली होती। 21 पटक खेळी, चांगल्या प्रकारची खेळी। सुरुवातीपासूनच आक्रमण तेज करण्याचं काम जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून आपण पाहिलं। पुन्हा एकदा टच पॉइंट अर्थात रनिंग हँड टच वापरण्याचं काम 1 गुण। इथं मात्र थर्ड रेड डू ऑर डायचा इशारा। निर्णायक चढाई अर्थात तिसऱ्या चढाईमधून पॉइंट घेणं बंधनकारक आहे। युवराजवरती आक्रमण चढवलं जात आहे, काय घडतं बघूया। इथं मात्र ऋषी कदम धावून येतोय आणि लगभग पुश केलं जात आहे। ऋषीची ही उत्तम खेळी या ठिकाणी आपल्या संघाला पुन्हा एकदा सावरण्याचं काम करते। 1 गुण खेळाडूला बघा। संकेत जर्सी क्रमांक 14 संकेतला पाहतोय आपण चढाईसाठी उत्तम दर्जाचा पॉइंट आणण्यासाठी जो नेहमीच तयार असतो असा संकेत या ठिकाणी चढाई करण्याचं काम करतोय। लगभग पहिल्या सत्रामध्ये कमालीचा खेळ दरम्यान गुणात लीड। सद्यस्थितीमध्ये आपण नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या संघाकडे पाहतोय। दरम्यान प्रसाद कदम चढाईसाठी असणार आहे। सूरज निश्चितच जर्सी क्रमांक 5ला सूरजला आपण पाहतोय चढाईच्या दरम्यान संयमी पण तेवढीच आक्रमक चढाई करण्याचं काम सूरजच्या माध्यमातून होत असतं आणि तो सूरज पुन्हा एकदा चढाईसाठी तयार आहे। काय घडतं बघूया। इथं मात्र फसवलं जातं का आपण स्वतःला सिद्ध करतो तो सूरज आणि निश्चितच पॉइंट हासिल करतोय। महत्वपूर्ण 2 गुणांची कमाई नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या संघासाठी। 7-4 अशी परिस्थिती। 7 मिनिटाच्या या सत्रामधला पहिलं सत्र संपन्न होत असताना
कळकवणे क्रीडा मंडळ या संघाकडे 4 गुण आणि या वेळेला डुबकी सक्सेस व्हायची करून दाखवायची पण निश्चितच पुन्हा एकदा फसवलं जाते. सूरज पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी सुपर टॅकल ऑन. बघूया या परिस्थितीचा फायदा उठवतो का. हो 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 सूरजला थांबवलं जातं का पाहायचंय आणि दरम्यान सक्सेस टॅकल. सामना दुखवण्याची दोन्ही दर्जेदार संघ दरम्यान त्याला आपण चढाईसाठी पाहतोय. सळपात्र भारताचा असा हा चढाईपटू निश्चितच उत्तम कामगिरी करायची आहे. बघूया काय करणार. इथं मात्र ऋषी पुन्हा एकदा साखळीमध्ये बसवताना आपण पाहतोय. ऋषी आणि आदित्यला पाहिलं उत्तम असं कॉम्बिनेशन. 9-6 यावेळेला शैलेश हेडगे सक्सेस होताना आपण पाहिले. शैलेशला 1 गुणाची कमाई. नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या संघासाठी करताना आणि एकेरी खेळाडू हा झुंज देण्यासाठी तयार होतोय. बघूया काय घडतं कारण ऑल आउट रोगच आहे. नुसतं ऑल आउट रोगड चालणार नाही. पुन्हा एकदा ऋषी आणि आदित्यचं पुन्हा एकदा बेहतरीन असं कॉर्डिनेशन आपण पाहतोय आणि ज्याच्यामधून 1 गुण अर्थात या वेळेला ऑल आउट देण्याचं काम केलं जातंय. आणि पुन्हा एकदा बंटी पालांडे सारखा दर्जेदार खेळाडू आक्रमण घ्यारी करण्यासाठी 13-6 अशी परिस्थिती असताना कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघाकडे जबरदस्त खेळाडू आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे. बघूया काय घडतं. इथं मात्र उत्तम खेळ पुन्हा एकदा सातत्यपूर्ण केला जातो तो बंटी पालांडेकडून ज्याला अंतिम आणि तिसरा पुकार देतोय. जय भवानी तरुण मंडळ भवानीनगर वर्सेस स्वामी समर्थ प्रतिष्ठान अंतिम आणि तिसरा पुकार. प्लीज आपण सामन्याच्या दृष्टीनं तयार राहायचंय. हो 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 या वेळेला पुन्हा एकदा ऋषीनं चॅलेंज देण्याचं ठरवलं होतं पण ऍडव्हान्स जाऊन मात्र अडवणं खूप कठीण होतं. लावणी संघ प्लीज आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचंय. शैलेश शेडगे सुंदर खेळाचं प्रदर्शन शैलीच्या माध्यमातून केलं जातं. इथं मात्र एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कळकवणे या संघाचं आपण पाहतोय. दरम्यान पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय 13-7. निर्णायक सत्र सेकंड हाफ आपण या सत्राकडे बळूया कारण 7-13 अशी परिस्थिती आहे. इथून कळकवणे संघाला पलटवार द्यायचा असेल तर उलट प्रकारचा खेळ. बंटीला एकेरी पकडणं सोपं नाहीये. पुन्हा एकदा बंटीला दाखवून दिले अव्वल दर्जाचा पॉईंट्स आपल्या बाजूनं हासिल करताना आपण बंटी पालांडेला पाहिलंय. निश्चितच प्रसादच्या रूपाने एक मोठी चढाई अपेक्षित असणारे संघ व्यवस्थापनला आणि ती कामगिरी करण्यासाठी तयार होतोय. इथं मात्र आदित्यवर थोडासा दबाव. निश्चितच 1 गुण प्रसाद आपल्या संघासाठी महत्वपूर्ण देताना शैलेश एक गुण आपल्या संघासाठी हासिल करताना आपण शैलेशला पाहिलं. आणि आता मात्र जर्सी क्रमांक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून होतंय पण इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अडवण्यासाठी तयार होतो का पाहायचंय. अर्थात कळकवणे या संघाला पॉईंटची गरज असताना उत्तम त्याच्याचा खेळ सादर करणं गरजेचं असताना बघूया काय घडतं. पुन्हा एकदा मध्यरक्षक म्हणून ऋषी कदमला या ठिकाणी सुधार करतोय. उत्तम दर्जाचा पॉईंट आपल्या बाजूने जमा केला जातोय कळकवणे संघासाठी. बंटी पालांडे सातत्यपूर्ण चांगला खेळ करण्यासाठी तयार असणारा बंटी. यानंतर आपण ज्याला अंतिम आणि तिसरा पुकार दिलेला आहे पुन्हा एकदा सिंगल पॉईंट. जय भवानी तरुण मंडळ भवानीनगर वर्सेस स्वामी समर्थ प्रतिष्ठान असा हा सामना या चालू सामन्यानंतर संपन्न होईल. विनंती असेल दोन्ही संघांना आपण सामना संपताक्षणी मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचे आहे. संकेत जर्सी क्रमांक 14 संकेत गडशीला आपण पाहतोय. कळकवणे वर्सेस
कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि चालू सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामध्ये 5 मिनिटे बाकी असताना परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. कळकवणे संघाकडे 10 गुण आणि विरुद्ध संघ नरेंद्र शाळा ट्रॅव्हल्स पुणे या संघाकडे 16 गुण, 6 गुणांचं लीड. पण याच कबड्डीपटून आतापर्यंत एकेरी गुण जमावत निश्चितच फाईट हलता ठेवण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा हलकीची चूक असणार आहे ती युवराज दौरकडून. जर्सी क्रमांक 14 शैलेश एडकेच्या माध्यमातून चढाई. इथं मात्र शैलेश मोठी कामगिरी करताना आपण शैलेशला पाहिलंय. मल्टी गुणांची कमाई, 2 गुणांची महत्वपूर्ण कमाई शैलेश एडकेकडे. कळकवणे संघाकडून लगातार पद्धतीने पॉइंट्स खेळण्याचं काम ज्यानं चालू ठेवलेलं आहे. अर्थात आतापर्यंत निश्चितच संघर्षमय अशा लढतीमधून आपल्या खेळाला जिवंत ठेवण्याचं ज्यानं काम केलं तोच हा कळकवणे संघाचा उत्तम खेळाडू. जसे क्रमांक 12 ज्याचा उत्तम खेळ आपण या क्रीडांगणावर पाहतो. पण बंटीनं मात्र लगातार पद्धतीने आपल्या संघाला लीड देण्याचं काम केलं तोच बंटी पालांडे. पुन्हा एकदा तेजदार खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी अर्थात 3 मिनिट आणि 30 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. करा 18 अशी परिस्थिती. काय करतो बंटीला थांबवण्यासाठी हा चमू तयार राहतो का पाहायचा, हा संघ तयार राहतो का पाहायचा. पण इथं मात्र बंटी एक सुंदर आक्रमण करून लगभग आपल्या संघासमवेत दाखल होण्यासाठी तयार होतोय. विरुद्ध संघाकडून पुन्हा एकदा आक्रमण जबरदस्त करण्यासाठी तयार होतोय. जर्सी क्रमांक 12 आतापर्यंत ज्याचा उत्तम खेळ आपण पाहिलाय. पण संघाला गरज असताना पुन्हा एकदा सुपर चढाईनं अर्थात सुपर डुपर चढाईनं आपल्या संघाला उत्तम प्रकारचा खेळ करून देतो. पण पुन्हा एकदा लगातार पद्धतीने पॉईंट हासिल करण्याचा सिलसिला जारी आहे. कळकवणे क्रीडा मंडळ खूप मोठं लीड नाहीये. पण पुन्हा एकदा बंटी कमाल करताना आपण पाहतोय. बंटीला मात्र या ठिकाणी पॉईंट बोनस वीक पॉईंट 2 गुणांची कमाई करताना लीड मात्र वाढताना आपल्याला दिसते. 8 गुणांची लीड. पुन्हा एकदा ज्यानं मित्रांनो आजच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं सर्वस्व झोकून देऊन कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघाला निश्चितच उत्तम दर्जाची कामगिरी करून दिली आहे. तोच खेळाडू उत्तम काम ज्याच्या जोरावरती निश्चितच हर एक चढाईमधून हमखास गुण प्राप्त केला गेला. तो चढाईमधून सातत्यपूर्ण कामगिरी करताना दबाव टाकतोय तो विरुद्ध संघावरती. अर्थात जर्सी क्रमांक 14 संकेत घडशी तयार होते. लगभग 2 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना 8 गुणांचं लीड. हे लीड तोडण्यासाठी अर्थात पलटवार देण्यासाठी तयार व्हावं लागणार आहे कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघाला. यानंतर आपण अंतिम आणि तिसरा पुकार ज्यांना दिलेला आहे, जे आतापर्यंत उत्तम खेळ सादर केला, खऱ्या अर्थानं 12 पॉइंट्स मध्ये सर्वोपरी एक चांगलं योगदान देण्याचं काम केलं आणि ज्याच्यामुळे पॉइंट हालत ठेवण्याचं काम आतापर्यंत कळकवणे संघाकडून झालं. तोच खेळाडू पुन्हा एकदा संकेतच्या बाजूला आक्रमण वाढवलं जाते. काय करतं बघूया. या वेळेला मात्र थांबवण्यात यश मिळते. सूरज आणि संकेतचं उत्तम कॉम्बिनेशन ज्याच्या जोरावरती हा पॉइंट मात्र नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या संघानं आपल्या बाजूने खेचून आणला आणि लीड मात्र पुन्हा एकदा वाढवण्याचं काम झालं. लगभग शेवटच्या एका मिनिटाकडे आपण वळतोय. या एका मिनिटाच्या महत्वपूर्ण खेळामध्ये यावेळेला मात्र कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघाला मोठं लीड तोडायचं आहे. अर्थात 8-9 गुणांचं लीड तोडण्याची जबाबदारी आणि लगभग शेवटच्या मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपत होताना आपण कळकवणे संघाकडून प्रसादला पाहतोय. एक गुण मात्र प्रसादला सहज हासिल करता येतात. युवराज मैदानाच्या बाहेर जाताना 3rd रेड पट्टीच्या माध्यमातून 3rd रेडचा इशारा या ठिकाणी झालेला आहे. बघूया काय घडतं, कारण डू ऑर डायचं दर्शन देण्यासाठी तयार होतोय तो बंटी पालांडे. लगभग 18 सेकंद बाकी असताना औपचारिक केवळ बाकी आहे. मोठं लीड आहे. अर्थात हे लीड तोडणं इथून मात्र खूप कठीण आहे. लगभग विजय आपला हे ओळखून या ठिकाणी बंटीची ही खेळी निश्चितच साकार होते, संपन्न होते.
आणि अशा पद्धतीनं पॉईंट मिळतोय विविध संघाला, पण विजय संपादन करतोय तो नरेंद्र छाया ट्रायबल